रोज 11 माळी जप आणि 3 अध्याय नित्यसेवा का करावी? हे केल्यानं नेमकं काय होतं? आणि जर आपण एवढं करूनही आपल्या आयुष्यात अडचणी येतच असतील, तर मग हा जप आणि नित्यसेवा करण्याचा अर्थ काय? आज याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अनेक स्वामी भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की रोज 11 माळी जप आणि 3 अध्याय ही नित्यसेवा का करावी, का वाचावी? तर याचा खरंच काही उपयोग होतो का? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, जप हा स्वामींना काहीतरी मिळवून देण्यासाठी केलेला व्यवहार नाही. आपण व्यवहार करतो का की नाही? स्वामींनी मी जर जप केले तर स्वामी मला काहीतरी देतील, असं काही नाही आहे. आपण स्वामींचं नामस्मरण करतो ते कशासाठी? आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी आणि स्वामींच्या चरणाशी आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी. तर 11 माळी जप करण्याची इच्छा जर असेल तर ती नक्की करा, पण फक्त संख्या पूर्ण करण्यासाठी घाईघाईनं जप करण्यापेक्षा प्रत्येक माळ स्वामींचं नाव मनापासून घेतलं तर त्याला अधिक महत्त्व आहे. बघा, त्याचप्रमाणे 3 अध्याय ही नित्यसेवा करताना सुद्धा फक्त वाचन पूर्ण करायचं आहे म्हणून आपण वाचायचं नाही आहे. तर आपण काय वाचतोय, त्यातनं आपण काय समजतोय आणि ते आपल्या जीवनामध्ये कसं आणायचं हे देखील महत्त्वाचं आहे. काही भक्त म्हणतात, मी कित्येक दिवसापासून जप करतोय तरी माझ्या अडचणी संपतच नाही आहेत. पण स्वामींची भक्ती म्हणजे अडचणी येणार नाहीत अशी हमी आहे का? की स्वामी भक्तांना अडचणीच येत नाहीत? येतात. प्रत्येकाला, जे स्वामी सेवेकरी आहेत तर प्रत्येकाला अडचणी ह्या येतात. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचा काय म्हणतात, सुखदुःख हे येत जात राहतं. जे सुखापाठीमागे दुःख असतं, दुःखाच्या पाठीमागे सुख असतं, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटही येतात. म्हणून स्वामींची नित्यसेवा केली, 11 माळी केल्या किंवा 3 अध्याय वाचले म्हणून आपल्याला अडचणीच येणार नाहीत असं काही नाही. भक्ती आपल्याला अडचणींना सामना करण्याची शक्ती, संयम आणि योग्य मार्गावर राहण्याचं बळ देत असते. म्हणूनच जप आणि 3 अध्याय वाचताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींनी मला माझ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची बुद्धी मला दिली पाहिजे आणि योग्य प्रयत्न करण्याची शक्ती मला दिली पाहिजे. हेच आपण स्वामींकडनं मागून घ्यायचं आहे आणि आपण ती सेवा पूर्ण करायची आहे. तर रोज 11 माळी शक्य नसतील तर स्वतःला दोष द्यायचा नाही. तुमच्या वेळेनुसार जितका जप श्रद्धेने करता येईल तितका करा. प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही. प्रत्येकाचं काम वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. म्हणून ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळतो त्यावेळेला आपण काय तुमच्या 11 माळी जप असतील किंवा नित्यसेवा असेल ती करून घ्यायची. पण एकदा केलेला नियम तो शक्य तितक्या सातत्याने पाळण्याचा प्रयत्न करा. आणि नित्यसेवा करताना मनापासून स्वामींचं नाव घ्या, कारण शेवटी माळांची संख्या मोठी असण्यापेक्षा मनामध्ये असलेली श्रद्धा मोठी असेल. स्वामींवरती विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर आपल्या संसारातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्या संसाराला लागणाऱ्या गोष्टींसाठी किंवा यशासाठी जो काही प्रयत्न करायचा आहे तो प्रामाणिकपणे करा. त्यानंतर जप करा, नित्यसेवा करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवून आपलं कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही रोज स्वामींचा जप किंवा नित्यसेवा 3 अध्याय वाचत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि हा संदेश एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.